तर ही सगळी हकीकत आहे। या अपघाताच्या संदर्भातली नेमकं काय घडलं हे तिथल्या प्रवाशांनी सांगितलं, जखमींनी सांगितलेलं आहे। घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। अनेकांना यात प्राण गमवावे लागले। पुढे या पुढच्या बातमीकडे। बीडच्या परळीतल्या महादेव मुंडे हत्ये प्रकरण आता पुन्हा नव्यानं उजेडात आलं आणि चर्चेत सुद्धा आले। त्याला कारण ठरले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणी काही सवाल उपस्थित केले। मुंडे हत्या प्रकरणात त्यांनी लावून धरलंय। या प्रकरणी धस यांनी पुन्हा एकदा आकाकडे अंगुली निर्देश केला, त्यामुळे चर्चेला उधाण। एलसीबीला गुन्हा का करा म्हणजे ती माहित नाही की त्याची कॉपी आहे, निवेदन दिलेली एलसीबीला गुन्हा वर्ग करा, तरी एसपी साहेबांना गुन्हा वर्ग केला नाही। आता जे पीआयला बोललो तर ते पीआय साहेब म्हणले तपास चालू आहे। मी म्हणलं तपास काय केलाय ते तर दाखवा, हे काय दाखवा आपल्याला तयार नाही। त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच आता महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलंय। महादेव मुंडेंच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे। तसंच भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलंय। माझे वडील, दाजीचे वडील स्वतः जाऊन निवेदन दिलं की त्याची कॉपी आहे, निवेदन दिलेली एलसीबीला गुन्हा वर्ग करा, तरी एसपी साहेबांना गुन्हा वर्ग केला नाही। नंतर मध्ये बारगळ साहेब आले। बारगळ साहेबाला मी जाऊन भेटलो दोनदा। बारगळ साहेब म्हणले तपास करायला। मग मला थोडा डाऊट आला त्यांच्यावर, म्हणून मी औरंगाबादला पिटिशन दाखल केलं। 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत, आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत। 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही। महादेव मुंडे हे परळी तालुक्यातील भोपळा गावचे रहिवासी होते। 2022 मध्ये ते अंबाजोगाईमध्ये वास्तव्याला आले, पण वर्षभरातच त्यांचा घात झाला। 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर त्यांची हत्या झाली। महादेव मुंडेंच्या गळ्यावरती आणि चेहऱ्यावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते। आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। महादेव दत्तात्रय मुंडे त्यांचा 21 ऑक्टोबर 2023ला मर्डर झालाय। कोर्टासमोर मर्डर झाला। त्याच्यानंतर आम्ही अहवाल दाखल केला अज्ञात व्यक्तीवर। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणी सुरेश धसांनी अप्रत्यक्षपणे वाल्मिक कराडवरती आरोप केले। महादेव मुंडेंच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पीआय सानप यांच्यावरती दबाव टाकण्यात आला होता। खऱ्या आरोपींना अटक करू नका असं फरमान आकानं सोडलं होतं। आकाच्या सांगण्यावरूनच राजाभाऊ फडला अटक करण्यात आली। तसंच खुनातील आरोपी आकाच्या मुलासोबत फिरत असून आकानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा सुरेश धसांनी आरोप केलाय। पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पीआय होते। त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही। महादेव मुंडेंच्या खुनाला वर्ष उलटून गेलाय, पण या प्रकरणी पोलिसांचा तपास काही पूर्ण झालेला नाहीये। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड तुरुंगाची हवा खातोय। आता महादेव मुंडे प्रकरणात सुरेश धसांनी न्यायासाठी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवण्याची वेळ महादेव मुंडेंच्या कुटुंबावरती आणली आहे। या प्रकरणी तपासाला वेग येणार का, हाच खरा प्रश्न आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।